गाइस फायनली आपण आज नेक्स्ट लोकेशन आलो आहे जे आहे आंध्रेश्वरी बिर्याणी सेंटर. गाइस फायनली आपण आज नेक्स्ट लोकेशन आलो आहे जे आहे आंध्रेश्वरी बिर्याणी सेंटर. तर परत बिर्याणीच खायला आलो आहे. तर बघू या टाईम कशी बिर्याणी भेटते आणि काय भेटतं सगळं खायला. आणि प्राईस मी बघू शकतो समोर. फ्रेंड्स इथे आंध्रा स्टाईलमध्ये आपल्याला चिकन बिर्याणी बघायला भेटते आणि भरपूर प्रकारचे ते चिकनचे प्रकार आहेत. तुम्ही बघू शकता चिकन आहे, मटन आहे, तुम्ही बघू शकता बोर्डवरती. नाव पण घेता येत ना असे आहेत आणि प्राइसिंग पण डिसेंट आहे. तर बघू ट्राय करू कसं आहे आणि आपल्याला कळेलच थोडा वेळ. तर गाईज इथे 17 नंबरची मला वेटिंग लागली. ऑलरेडी एवढे कस्टमर आहेत, इथे पण वेटिंग आहे आणि वेटिंगवाले लॉक्स येत आहेत आणि बिर्याणीवाले लॉक्स येत आहेत. तर व्हिडिओला नक्की लाईक सबस्क्राईब कमेंट करा आणि जर तुम्ही इथे आला असेल आणि कोणतं बिर्याणी तुम्ही खाल्ली असेल हे मला नक्की सांगा कमेंट करून. तो ऑलमोस्ट 30 मिनिट्स आपल्याला वेटिंग लागली आणि आपल्याला सीट भेटलेली. तर तुम्ही बोर्डवर बघू शकतात इथे की खूप प्रकारचे ते मेन्यू लिहिलेले आहेत आणि साऊथच्या हॉटेलमध्ये मोस्टली अशाच प्रकारे तुम्हाला बोर्डवरती मेन्यू लिहिलेली दिसेलच. आणि इथे तुम्ही बघू शकतात स्पेस छोटी आहे पण क्राऊड फुल आहे. तुम्ही इथे बघू शकता मेन्यू कार्ड आणि इथे मोस्टली व्हॉइस ओव्हरच व्हिडिओ असेल कारण बाजूबाजूला पण पीपल आहे आणि प्रत्येकाला प्रायव्हसी ही लागतेच लागते. आता हे तुम्ही बघू शकता ते प्राईज मेन्यू आहेत आणि बघू शकता 140, 240, 330 असेच प्राइसिंग आहे. प्राइसिंग डिसेंट आहे ॲज पर माटुंगा. तुम्ही चेक करू शकता. तर तुम्ही इथे बघू शकता तिथे आपल्याला केळीच्या पानावरही सर्व केलं जातं. साऊथ हॉटेल आहे आणि केळीच्या पानावरती आपल्याला जेवायला भेटतं. खूप चांगला टेस्ट येतो खरं ॲक्च्युली बघायला गेलं तर ह्याच्यावरती जेवायची मजाच वेगळी असते. तर आपण 3 गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत. पहिली गोष्ट आहे आंध्रा स्पेशल बिर्याणी, सेकंड आहे आंध्रा स्पेशल चिकन फ्राय आणि तिसरी गोष्ट आहे ती आहे त्यांची आजची संडे स्पेशल चिकन क्षत्रिय. तर आपण ही 3 गोष्टी ऑर्डर करतो. त्यावरती आपल्याला परोठा भेटतो. परोठा खायला जो आहे एक तुम्ही व्हीट परोठा घेऊ शकतात किंवा तुम्ही मैद्याचा परोठा घेऊ शकतात. बन परोठा असं बोलतात. तर आम्ही घेतला आहे व्हीट परोठा. नाही परोठा आणलं ना. तर काही फायनली आपले जे सगळे डिश आलेले आहेत. तर हा आहे आंध्रा फ्राईड चिकन, ही आहे बिर्याणी, ही आहे आजचं संडे स्पेशल चिकन क्षत्रिय आणि ते व्हीट परोठा घेतलेला आम्ही. बघू शकता तुम्ही इकडे आणि आता खाऊ ट्राय करू आणि टेस्ट करून बघू कसं आहे. तर खूप टेम्पटिंग वाटतं आजचाच. हा एक व्यवहार सुकून आहे सुकून त्या नूर टाकल्याचं खूपच चांगलं आहे आणि खरंच वर ते बघ. तुम्ही हे जे चिकन बघू शकता हे एवढं ज्यूस येतं एवढं टेम्पटिंग होतं की भाई फुल पैसा वसूल आहे इथे खाणं. म्हणजे बोलतात ना की सुकून भेटलं आहे खाऊन तसं आहे. एकदम सॉफ्ट ज्यूसी टेंडर चिकन आहे भाई. आंध्रा स्टाईल ज्यांना स्पायसी नाही आवडत म्हणजे हलकं स्पायसी टच आहे, मीडियम स्पायसी ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी हे एक नंबर आहे. सांगायचं राहिलं की हे चिकन एवढं सॉफ्ट आहे ना, एवढं सॉफ्ट तिथे पकडल्यानंतर टिकतं एवढं टेंडर आहे ना. आणि मीठ म्हणजे बोलतो ना ह्याच्यात एकदम मीडियम स्पायसी टेस्ट आहे ती आणि बघायला गेलं. आणि आम्ही आता व्हीट परोठा खाल्लेला. तर आता जर आपण खातो बन परोठा तर व्हीट परोठा खूप चांगला होता. आता आम्ही बन परोठा खातो तो पण खूप भारी आहे, एकदम फ्रेश आहे आणि परोठा बनवलेला नाही आहे. तो आपण ऑर्डर केल्यावरती ते बनवतात ती स्पेशालिटी. आणि चिकन एवढं टेंडर एवढं ज्युसी आहे ना भाई. सगळे मसाले मीडियम स्पायसी आहे. तर टेस्ट एक नंबर आहे. तर फायनली 2 डिश आलेत आपल्याकडे. म्हणजे पहिली डिश ट्राय करून झाली. आता आपल्याकडे 2 डिश आहेत. एक आहे चिकन फ्राय आणि
तर तुम्ही KFCचं चिकन फ्राय तुम्ही पॉपकॉर्न खाल्लं असेल ना तर तुम्ही बघू शकता त्याच्यापेक्षा खूप चांगलं आहे आणि टेस्ट आहे, थोडं स्पायसी आहे आणि एकदम चिकनमध्ये तुम्हाला दाखवलं असेल की ते ऑटोमॅटिक एकदम तुटतं आहे, खूप चांगलं आहे. आणि लास्ट टाईम अशी बिर्याणी आणि बिर्याणीचं त्यापेक्षा खूप भारी आहे, खूप चांगली आहे, माईल्ड स्पायसी आहे आणि त्या नूर कॅफेचं तर खूपच चांगलं आहे आणि फीस पण चांगलं आहे. तर ऑलमोस्ट आणि बोलू शकतात 1000 रुपये आमचं फर्स्ट टाईम येऊन इथे पोट भरलेलं आहे लास्ट टाईमपेक्षा. तर तुम्ही इथे या आणि नक्की खावा. 2 चम्मच आहे ना. तर गाईज आपण इथे आलो आहे फायनली. डाल दे ना भाई, थँक्स. तर एवढं नॉनव्हेज खाऊन झालंच होतं, तर विचार केला की आता डेझर्ट पण झालंच पाहिजे. त्याच्यासमोरच बॅचलर्स करून आहे जे चर्नी रोड स्टेशनच्या बाजूलाच आहे, ते खूप फेमस आहे. तर तिकडे आपण आता येतं, आता आपण माटून गेलं आहे, तर आपण खाऊ इथलची अफगाणी मलाई. तिथे ग्रीन चिली पण खूप स्पेशल आहे. तर आता हे आहे अफगाणी मलाई आणि ट्राय करू. सुमितने वगैरे ट्राय केला, आता करू. आणि आदेश्वरीचं चिकन बिर्याणीचा रिव्ह्यू पण मी इथेच बसून देईल. पण एक गोष्ट नोटीस केली मी, लास्ट विकेंडलाच गेलेलो तिकडे. तर ह्याची कपची साईज छोटी आहे. जसं आपलं चॅनलचं म्हणजे आहे, तर सध्या स्लोगन चालू आहे ग्रेट ऑर वेस्ट. तर त्याप्रमाणे आता ट्राय करू ते सेम आहे का नाही. आणि आदेश्वरीचं तर ऑलमोस्ट ग्रेट तर आहेच, वेस्ट तर 0 आहे तिकडे. तर ॲज पर प्राईस 1000 रुपये आमचा खर्च झाला. ते तुम्ही बिल बघितलं असेल, 1060 रुपये बिल झालं. पण पोट भरलेलं आहे आणि टेस्ट अजून पण जिवेवर आहे. म्हणजे माईल्ड स्पायसी आहे, त्यांची जी आंध्राची स्टाईलची बिर्याणी आहे. आणि बघायला गेलं तर त्यांचे जो चिकन आहे, म्हणजे जो आम्ही खाल्ला चिकन क्षत्रिया, तो फक्त संडेलाच भेटतो. तर 340 त्याची कॉस्ट होती, पण तुम्हाला 3 लेग पीस भेटतात मोठे आणि त्यावर आपण तुम्ही पराठा खाऊ शकतात. पराठा इन्क्लुडिंग नाही आहे, आपल्याला वेगळा मागावं लागतात. तर ते सगळं चार्ज पकडून 1060 रुपये बिल झालं आहे. तर दोघांसाठी पोट भरून येते. तर आमचं ऑलमोस्ट एवढं पोट भरलं की म्हणजे आम्हाला असं झालं की ती बिर्याणी नको झाली, पण आम्ही ती कंप्लीट केली. एक पण फूड आम्ही वेस्ट केलं नाही आहे. तर हा ते ग्रेट आहे, थोडं पण वेस्ट नाही आहे. तर 0 म्हणजे तुम्ही येऊ शकतात आणि ट्राय करू शकतात फॅमिलीबरोबर, फ्रेंड्सबरोबर आहे. आणि संडेला तर खूप जास्त रस असते. तुम्ही ट्राय करा की तुम्ही फ्रायडेला वगैरे या, तर थोडी गर्दी तुम्हाला कमी भेटेल. तर तुम्ही संडेला येणार असाल तर थोडं लवकर आहे. ज्या टायमाला आम्ही ऑलमोस्ट 7, 7:30, 8पर्यंत आलो आणि वेटिंग असेल तेव्हा आम्हाला 17 वेटिंग लागली. तर जर तुम्ही थोडं लवकर आलं तर तुम्हाला कमी वेटिंग भेटेल आणि खरंच खूप चांगलं आहे. आता आपण हे ट्राय करू. तर सेम बॅचलर्ससारखं तिकडचं चर्नी रोडसारखं आहे का नाही ते आपण खाऊन कळेल. कारण कप तर वेगळा आहे. कप ते ह्याचा जो कप आहे तो छोटा आहे आणि तिथे थोडा मोठा कप होता असं मला वाटतं. आता बघू, ट्राय करू. टेस्ट तर सेम आहे, भले कपची साईज छोटी मोठी असेल तरी चालेल, पण टेस्ट सेम आहे. तर तुम्ही इथे येऊ शकता आणि खाऊ शकता. तर भेटू असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि आम्ही जे तिन्ही गोष्टी सांगितले ना ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ते मेन्शन करेल, त्याचे प्राईस सकट. आणि तुम्ही इथे येऊ शकतात. सगळ्यात बेस्ट होतं, फर्स्ट थिंग होतं, बेस्ट होतं ते चिकन क्षत्रिय होतं. कारण ते दोघांसाठी ऑलमोस्ट म्हणजे खूप आहे की ते दोघं आरामशीर खाऊ शकतात. त्यावर तुम्ही 4 परोठा इझिली खाऊ शकतात. आणि सेकंड थिंग आहे ते आम्ही घेतला आंध्रा फ्राईड चिकन होतं. जर तुम्ही KFCमध्ये खाल्लं असेल तर त्यापेक्षा 10 गुणांनी चांगलं होतं ते. आणि तर ते खाण्यापेक्षा तुम्ही इकडे येऊन खावा. प्राईस ओके आहे त्याची, जास्त महाग पण नाही, डिसेंट प्राईस आहे ॲज पर माटुंगा. आणि थर्ड आहे बिर्याणी. तर तुम्हाला माईल्ड स्पायसी बिर्याणी खायची असेल तर ते दोघांसाठी खूप आहे, इनफ आहे. तुम्ही तिघां लोकांमध्ये जर तुमचं ॲपेटाईट कमी असेल तुम्ही तिघांमध्ये पण खाऊ शकतात ते. तर तुम्ही बिर्याणी ट्राय करा आणि आम्ही जे खाल्लं आहे ते तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हे खाऊन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, बाय.